हाय हॅलो वेलकम टू स्नेहा जर्नी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आत्ता आम्ही पोचलो आहोत ज्योतिबा डोंगरला। 6:30 पावणे 7 झालेले आहेत। तर आता इकडून चालत पुढे जातोय, जिकडे मंदिराचा रोड आहे तिकडे। तर आता जस्ट मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत आणि थोडंसं गुलाल आणि हे जे दवना वाहतात ज्योतिबांना खूप प्रिय आहे, तर तो घेतोय। त्याच्यानंतर आत एंट्री केली। एवढी काही गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन लवकर होऊन जाईल असं वाटत होतं। आणि आता बघूयात की किती गर्दी आहे। तर छोटीशीच अशी लाईन आहे, तर मला वाटतंय 10-15 मिनिटात दर्शन पण होईल। तर आमचं दर्शन झाले आणि मंदिरामध्ये आत फोटो आणि व्हिडिओसाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे मी आता बाहेरून जे आहे तर ते मी मंदिर कसं आहे काय आहे हे तुमच्यासोबत शेअर करते। त्यात तर चैत्र महिन्यात यात्रा असते, त्यामुळे दरवर्षी आम्ही जातोच। आणि असं हे मंदिर आहे आणि प्लस हा मंदिराच्या बाजूचा सगळा परिसर आहे। तर इथे गुलाल खोबरं उधळण्याची परंपरा आहे, तर मी सुद्धा तेच ट्राय करत होते। दरवर्षी मी गुलाल आणि खोबरं वगैरे हे करतो। तर आता पुढे जे काही बाकी मंदिर आहे छोटे छोटे, तर त्यांचं दर्शन घेऊयात। आणि आत्ता काहीतरी मला वाटतंय दर्शन पण चांगलं झालंय। 7 वगैरे वाजले असतील, 7-7:30 वाजले असतील। आता दर्शन झालं आणि आम्ही निघालोय। नेक्स्ट कुठे चाललं काय हे ब्लॉग बघत राहा, ब्लॉग्स येतील। तर ऑलमोस्ट आता 8 वाजले असतील, 7:30 पावणे 8 झाले असतील। त्यात पण आमचं दर्शन झालं, छान झालं दर्शन। तर आता इथे यमाई देवीला आलो आहोत, म्हणजे ज्योतिबा केल्यानंतर यमाई देवीचं दर्शन घ्यावंच लागतं। आणि मग इथे पण दर्शनासाठी फार अशी मोठी गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन लवकर होऊन जाणार। आणि ऑलमोस्ट 8-8:30 वाजले होते, कारण तिथून आम्हाला बाहेर पडेपर्यंतच 8 वाजून गेले होते। तर आता आम्ही जे कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे आणि तिथे हे द वूड विला हॉटेल बुक केलेलं आहे, कारण की महालक्ष्मी मंदिराच्या जवळपासच आम्ही सर्च केलेलं, तर आम्हाला हे बेस्ट हॉटेल दिसलं आणि मग ते आम्ही बुकिंग केलेलं आहे। तर हॉटेल आणि रूममधला व्ह्यू असा आहे, सो मी तेच तुमच्यासोबत शेअर करते आहे। आणि खूप जवळ आहे, म्हणजे मंदिराच्या बॅक साईडलाच म्हणता येईल की आपण एक 5 ते 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरतीच हे हॉटेल आहे, त्यामुळं खूप जवळ पडतं। मंगळवार पेठेतच आहे। तर आता आपण चाललो आहोत दर्शनासाठी। तर आता 4:30 ते 5-5:30-6च्या दरम्यान आम्ही दर्शनासाठी आलो आहे आणि इकडे खूप अशी प्रचंड गर्दी होती। तर ऑलमोस्ट 1 तास तरी आम्हाला लाईनमध्येच दर्शनच्या थांबावं लागलं होतं आणि मग लाईनमध्ये थांबलो, तर दर्शन झालं चांगलं। नंतर आतमध्ये फोटो व्हिडिओसाठी अलाउड नाही आहे। आणि संध्याकाळचं पण असे इथे काहीतरी कार्यक्रम चालू होते, हे बिंदू चौकमध्ये काहीतरी। आणि मग तेच आवरून आम्ही 8 वाजता निघालो बाळूमामांचं दर्शन घ्यायला आदमापूरला। तर तिथून ते जवळपास 40 किलोमीटर आहे कोल्हापूरपासून।
तर मोस्टली 1-1.5 तास लागतो जायला. आणि तिथे गेलो, तिथे पण प्रचंड अशी गर्दी होती, कारण की अमावस्या आणि पौर्णिमा तिथे असं म्हणतात की भरपूर लोक तिथे त्या दिवशी येतात दर्शनासाठी किंवा काय. आणि आता तर सुट्ट्या आहेत, त्यामुळे सुद्धा खूप अशी गर्दी आहे. तर आम्ही लाईनमध्ये गेलो नाही, कारण की मंदिर हे 10 वाजता बंद होणार होतं आणि प्रचंड अशी मोठी लाईन होती, त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं. तर आता नेक्स्ट केव्हा येऊ तेव्हा थोडंसं निवांत याच्या वेळेस येऊ. आम्हाला हे माहिती नव्हतं की ह्या वेळेस गर्दी असते वगैरे. सो अशी बाहेर भरपूर असे शॉप्स आहेत की इकडे तुम्ही खरेदी करू शकता, जसं की ते घोंगडी वगैरे हे सुद्धा सगळं भेटत होतं. तर असं झालं आमचं दर्शन आणि ते करून आम्ही आता जस्ट निघतोय. तर जेवण वगैरे केलं, प्लस आम्ही यायला लागलो आमच्या रूमवरती, जिथे आम्ही कोल्हापूरमध्ये बुक केली होती रूम तिथे. तर रूममध्ये आलो आणि आवरलं वगैरे. नंतर नेक्स्ट डेला चेकआउट करायचं होतं, सो जरा फोटोज व्हिडिओज काढले आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं आम्हाला आमच्या त्या पॅकेजमध्येच. सो ब्रेकफास्टसाठी गेलो, खूप छान व्यवस्था केलेली होती. ब्रेकफास्ट वगैरे केलं आणि थोडं शॉपिंगसाठी बाहेर निघालो. चप्पल्स वगैरे घ्यायचे होते, कोल्हापुरी चप्पल वगैरे त्या सगळ्या घेतल्या आणि मग तिथून तसंच निघालो. तर काही फोटोज व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेत. आणि तिथे आम्हाला देवगड हापूस खूप म्हणजे स्वस्त भेटला, की लिटरली 500पर्यंत वगैरे देत होते. आणि मग दुपारी निघालो तर 7पर्यंत वगैरे पोहोचलो. तिथे जेवण वगैरे केलं खेड शिवापूरच्या इथे. हा व्लॉग कसा वाटतोय कमेंट. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.